आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे IG वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते आज जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात बीट मार्शल सुविधेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी IG वीरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। जालना महानगरपालिका हद्दीत वाढणाऱ्या गुन्ह्यांना तात्काळ ब्रेक घालण्यासाठी आता पोलिसांनी अधिक पुढाकार घेतलाय। जालना महानगरपालिका हद्दीत पेट्रोलिंग करण्यासाठी 10 दुचाकी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत। त्यासोबतच 2 व्हॅन आणि 1 स्कॉर्पिओ देखील या बीट मार्शलसाठी देण्यात आली आहे। या सुविधेचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे IG वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आला। या सुविधेमुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी यावेळी व्यक्त केला। जालना शहरामध्ये पेट्रोलिंग आणि पोलिसांची विजिबिलिटीचं बळकटीकरण करण्यासाठी बीट मार्शल जो उपक्रम आतापर्यंत पोलीस स्टेशन लेवलला होता, पण त्याला व्यवस्थित आणि सुसज्ज करण्यासाठी पूर्ण जालना शहरासाठी 10 बीट मार्शल सुरू करण्यात आलेले आहे। एका वेळी 12-12 तासाची ड्युटीमध्ये 2-2 लोक एका मोटरसायकल, म्हणजे 20 लोक दिवसात आणि 20 रात्री आणि 10 मोटरसायकल, आणि त्याचे रूट डिवाइड करून दिलेले आहे। त्यामध्ये 10 बीट मार्शल पूर्ण शहर, पूर्ण महानगरपालिका हद हे सतत पेट्रोलिंग कव्हर करतील। सर्वांकडे वॉकी टॉकी, सायरन आणि लाठी काठी सगळी सुविधा सुसज्ज हे असे बीट मार्शल असणार आहे। आणि कुठलीही काही घटना घडली विदिन 5 मिनिट हे रिस्पॉन्ड करतील, या पद्धतीने यांना ट्रेनिंग देण्यात आलेली आहे। तसेच हे पेट्रोलिंग व्यवस्थित होत आहे का त्याची मॉनिटरिंगसाठी GPS ट्रॅकरच्या माध्यमातून याची पूर्ण मूवमेंटच्या वरिष्ठ पातळीवर डेली मॉनिटरिंग केली जाणार आहे। जिल्हा कंट्रोल रूम त्याचं लोकेशन घेणार आहे। पोलिसाची विजिबिलिटी आणि कुठली घटना घडली तर रिॲक्शन टाईम कमी करण्यासाठी ही उपक्रमचा आज माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र सर याच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। तर यासाठी नवीन वाहनांची काही व्यवस्था केली? हे आपले ऑलरेडी चांगल्या कंडिशन मधले 10 पल्सर वाहन व्हाईट कलरचे, याच्यासाठी त्याच्यावर सायरन आणि लाईट बसून आणि हेल्मेट पण सर्वांना एकसारखे व्हाईट हेल्मेट असे दिलेले आहे। तसेच याच्यासोबतच 2 एंटी आम्हाला वाहन मुंबईवरून प्राप्त झालेले आहे, जो कुठली दंगा काबूसाठी वापर होणार आहे, ज्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेराची पण सुविधा आहे की कुठे काही जमाव आहे बेकायदेशीर तर हे वाहन गेले त्याच्यामध्ये सगळी सुविधा आहे। आणि तसेच त्या जमावाची शूटिंग पण ते करू शकतात। आणि पोलीस स्टेशनला किती वाहनं दिली? 2 व्हीलर आणि हे 2 व्हीलर 10 2 व्हीलर हे आपले जालना शहरासाठी आहे। त्यामध्ये 3 बीट सदर बाजारच्या हद्दीत, 3 बीट कदीम जालना हद्दीत, 2 चंदनझिरा आणि 2 तालुका जालना। नाही ते नाही, नागरिकांसाठी 112 बेस्ट नंबर आहे कर्मचारीपेक्षा। 112 वर कॉल केला की ते त्या बीट वाल्याला वायरलेसवर सांगतील आणि ते रिस्पॉन्ड करतील। आणि ते कर्मचारीची ड्युटी पोलीस स्टेशन वाईज लावता येणार आहे, पण माझी सर्वांना सूचना आहे, इन्चार्जला दिलेली आहे की डेली चेंज न करता एकाला जर ड्युटी दिली त्यांनी 1-2 महिने तिकडे 2 ते 3 महिने ड्युटी केली पाहिजे। त्याच्यानंतर नक्कीच त्याची बदल पण झाली पाहिजे, नाहीतर एक कर्मचारी पण बोर होतो एकच ड्युटी करत। जालन्याच्या परतूर शहरात एका आडत दुकानात जबरी चोरी करणाऱ्या तिघांना परतूर पोलिसांनी जेरबंद केलाय। या कारवाईत 8,39,190 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 1 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास परतूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील समर्थ ट्रेडर्स या आडत दुकानात जबरी चोरीची घटना घडली होती। अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील भिंतीवरील छोट्या खिडकीची जाळी तोडून दुकानात प्रवेश करत गल्ल्यातून सुमारे 10 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली होती। या प्रकरणी प्रभाकर ज्ञानोबा सुपेकर यांच्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यातील आरोपी आणि चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेण्यासाठी परतूर पोलिसांचं विशेष पथक
तयार करून आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आलं होतं। या घटनेच्या तपासादरम्यान आरोपी पुणे येथे असल्याची प्राथमिक गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे परतूर पोलिसांनी फिल्मी स्टाईल वेषांतर करून पाठलाग करत तिथं हॉटेलमधून आरोपींना ताब्यात घेतलं। सावता एकनाथ शिंदे असे एका आरोपीचं नाव असून उर्वरित दोघे हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपींकडून एकूण 6,190,000 रुपये रोख रक्कम, सॅमसंग कंपनीचे 2 मोबाईल, आयफोन कंपनीचा 1 मोबाईल, कानातील चांदीच्या 2 त्रिशूळ बाळ्या, 2 बॅगा, बोट कंपनीचे इयरबड्स तसेच 2 मोठे धारदार चाकू असा एकूण 8,39,190 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या गुन्ह्यात आरोपी सावता एकनाथ शिंदे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास परतूर पोलीस करतायत। 10वी आणि 12वीच्या आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झालं असून यंदा जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे। परीक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह कॉपीस प्रोत्साहन देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे। नंतर चिटकून त्याला आम्ही एक पण ठिकाणी मास कॉपिंगचे प्रकरण घडू देणार नाही, त्याची पूर्ण तयारी आमची आहे। प्रत्येक स्टेक होल्डर सोबत आमची मीटिंग होत आहे। आज सकाळी पोलीस जे पथक आहे त्यांच्यासोबत माझी मीटिंग झाली, काल केंद्र प्रमुखांसोबत मीटिंग झाली। मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते, जे मुलं आहे, त्यांचे पालक आहे, शिक्षक आहे, की आपल्याला एक नवीन पिढी घडवायची आहे, चांगली पिढी घडवायची आहे, जे स्वतःच्या बलावर उभे राहण्यासाठी तयार आहे। कॉपी केल्यानंतर त्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स काही राहत नाही, तर आपल्याला चांगली पिढी घडवायची आहे। म्हणून काही करून त्यांना चीटिंग करू देऊ नका तुम्ही, आणि त्याच्यामध्ये सहकार्य अजिबात करू नका। जर असे प्रकरण आमच्या समोर आले तर आमची तयारी आहे निलंबन करण्याची, वडतर्फ करण्याची सुद्धा। तर मी जे ट्रस्ट आहे, ट्रस्टनं सुद्धा सांगते की असं काही होऊ देऊ नका तुमच्याकडे। आमचे पूर्ण पथक तिथे फिरणार आहे, तयार राहणार आहे। आम्ही CCTV प्रत्येक खोलीमध्ये CCTV लावलेले आहेत, पोस्टर्स लावणार आम्ही, आणि ड्रोनचा सुद्धा वापर करणार, फौजदारी कारवाई करणार। जे काही शक्य आहे ते आम्ही करणार, पण यावर्षी जालन्यामध्ये एक पण चीटिंगचे प्रकार आम्ही घडू देणार नाही। आणि जर अशी माहिती कोणाकडे आहे तर आमच्यापर्यंत पोहोचवा, असं पण मी आवाहन करते। धन्यवाद। जालना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी अमोल खुणे, धनंजय मुंडे आणि इतर साथीदारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे। यावेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली आहे। हे सर्व कटकारस्थान करण्याच्या पाठीमागे धनंजय मुंडे यांचाच हात आहे। तो अद्यापही शांत बसत नाही, त्याला आम्हा मराठ्यांमध्ये वाद लावायचा आहे असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख परळीचं खरकट असा केलाय। पाहूया। सगळे नका गर्दी करून सुरक्षित नकोच हे बोलतोय मी। मैदान पाहिजे ना खरकाट्याला, त्या परळीच्या मैदान पाहिजे त्याला। असं शक्य मी येऊन धंदे नको करू, मैदान मोकळं पाहिजे ना। घातपात करायचं, चल ये, एका बापाच्या आवला दे का, चल ये। मी पुरं माझं संरक्षण काढले। मी माझ्या जालन्याच्या SP साहेबाला विनंती करून सांगितलंय माझं संरक्षण काढा म्हणून। तुम्ही ये, तुला का व्हायचं तवा असले नको रे हिजडे धंदे करू, याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव। आणि आता त्याच आरोपीच्या तोंडवून पुन्हा वकून घ्यायला लागला, आणि फक्त आमच्या दोघांचेच नाव घेतोय। तू जर धुतल्या तांदळून होता तो आरोपी, त्यांनी सगळ्याचे नार्को टेस्ट करा म्हणायला पाहिजे होतं, मग तरी पटलं असतं आम्हाला। तो आमचे 2च घेतून त्यांना साहेब म्हणतो। याचा अर्थ हे खरकट परळीचं पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा साधायला लागलाय, आणि पुन्हा मराठ्यात लावून द्यायला लागलाय। आणि हे याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा घातपात करायचा कट पुन्हा धनेने रचलाय, याच्यात अशी शंका त्याच्या कालच्यापासून घ्यायला लागली। त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही, आम्हाला कर नाही, त्याला डर कशाला, कशात बी तयारी, नार्को टेस्ट काय कशात पण। बनावट प्लास्टर करून फिरत होते आणि शिक्षा भोगली।
याच्यावर भरकाटासाठी काही नको बोलू. मी सांगितलं नाही एका प्रश्नाचं उत्तर सरळ. त्यांनी आरोप अरे मग तेच सांगितलं ना रे, उत्तर 1 मिनिटात दिलं की नाही मी, आणि खरं दिलं की नाही, असं काय गोल गोल फिरेल तुम्हाला. तो ह्याजवळ काय पुरावे आहेत त्याच्या सहित आमच्यावर गुन्हा दाखल कर. पुराव्यासह सिद्ध होय, कमिशनर आम्हाला बोलवतील ना, मिळेल ते सजा भोगून. आता याच्यापेक्षा काय उत्तर पाहिजे. 2016च्या नारायणगडच्या अरे 16 असू दे, 17 असू दे, 24 असू दे, 2006 असू दे, बरं त्यो जन्माच्या आधीपासून आत्तापोत काय पुरावे तेवढे दिन गुन्हे दाखल, गुन्ह्याशिवाय न्याय मिळेल का. चल जाऊ दे, बाकीचं काय सांगू यार. आता याच्यापेक्षा काय क्लिअर पाहिजे. गुन्ह्याशिवाय न्याय मिळेल का. जीवाला धोका आहे तुम्हाला असं वाटतं का? धोका तर असतोच. चांगलं काम करायचं म्हणल्यावर धोका निर्माण होणार. मी माझ्या समाजाच्या 6 करोड लोकांच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी काम करतोय. चांगलं काम करणाऱ्याच्या जीवाला धोका असतोच, पण मी मरायला भेट नाही. कारण 6 कोटी मराठी जीव वळवून टाकायला तयार आहेत आणि आमचे पोरं सुद्धा मरायला तयार आहेत. अशा तुटून पडणार आहेत एका दिवशी. तुम्ही फक्त बघा, जवळ सहन होत आहे तवरच हे होणार आहे. जालना महापालिकेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा लवकरच गाठला जाणार असून पहिल्या महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यासाठी हालचालींना वेग आलाय. येत्या 9 फेब्रुवारी रोजी विशेष सभेत जालना शहराचा पहिला महापौर कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी प्रशासनाकडूनही तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जालना महानगरपालिकेच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली असून याच सभेत महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. महापौर पदासाठी 10 अर्जाची तर उपमहापौर पदासाठी 8 अर्जाची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महापालिकेच्या पहिल्या सत्ता स्थापनेत कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या उमेदवाराचा वर्चस्व राहणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. या निवड प्रक्रियेकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत माननीय अपर दंड जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने पार पडेल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला. दरम्यान महापौर पद जालना शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असून पहिल्या महापौरावर शहराच्या आगामी वाटचालीची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी, अंतर्गत बैठका आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. 9 फेब्रुवारीला जालना शहराला पहिला महापौर आणि उपमहापौर मिळणार असून या ऐतिहासिक क्षणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. नेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कैलासवासी काशीनाथ पाराजी कुरेवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दादाराव कुरेवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नेर येथे कैलासवासी काशीनाथ पाराजी कुरेवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दादाराव कुरेवाड यांच्या वतीने नेर येथील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीची पाणी बॉटल, एक्झाम पॅड व पेन वाटप करण्यात आली. त्याप्रसंगी प्रकाश कुपटकर, भास्कर कुलवंत, विजय पितळे, विष्णू मोपडे, विठ्ठल भुतेकर, शेषराव कुरेवाड, बाळू मासटवाड, दत्ता कोळे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोठे, श्री बागल, श्री मिसाळ, श्रीमती वाकडीकर व श्रीमती बेहरे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. आणि हे बातमीपत्र येतेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग,
नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.